बुलढाणा जिल्ह्यातील 3 तालुक्यामध्ये टक्कल व्हायरस मागचं कारण अद्यापही निष्पन्न झालेलं नाहीये। असं असतानाच त्याच परिसरामध्ये नव्या व्याधीनं डोकं वर काढलंय। शेगाव तालुक्यातील बोंडगावामध्ये नागरिकांचे आता नख गळू लागल्यानं एकच खळबळ माजली। आधी केस गळती, मग थेट टक्कल आणि आता नख तुटणं। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील गावांमध्ये आता नवं संकट आलंय। ज्या नागरिकांचे केस गळाले त्यांच्या हातापायांची आता नख गळू लागली आहेत। आधी नख पोकळ आणि ठिसूळ होत आहेत, मग नखांचा पापुद्रा गळून पडतोय, विद्रूप झालेली नख गळून पडतायत, बोटांना वेदना होणं, ताप येणं ही लक्षणं आहेत। 30 जणांची नख आतापर्यंत गळाली आहेत। मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ डिसेंबर महिन्यामध्ये केस गळतीचा प्रॉब्लेम झाला होता आणि तो केस गळतीचा प्रॉब्लेम दबला न दबला आता ही नख गळती झाली सुरू। आता नख गळती होऊन राहिली आणि त्या केस गळतीत आम्हाला तर काही आपत्ती आहे, केस गळतीमुळे आपत्ती झाली तर आम्हाला काही मोबदला काही मिळाला नाही किंवा काही सरकारनं कोणती मदत केली नाही। तुमचं कधीपासून तुमची आता या नखांची गळती होत आहे? आता 8 दिवस झाले या नखांची गळती होत चालली आहे। त्याचा काय त्रास होऊन राहिला? कारण की ते दुखतात ना सर, दुखल्यानंतर मग कोणतं काम केलंही जात नाही। हे 2-3 रोज झाले बरं, त्यापासून मग असेच होऊन राहिले। बरं, अजून काही दुसरा त्रास याच्यापासून? दुसरा त्रास काहीच नाही, ताप येते या ना। बरं, ताप येते आणि हे ठणकतात। आणि पायाची नख जातात की हाताची जातात? हे पायाचे गेलते ते आले, आता हे जाऊन राहिले। नख गळतीची ही संपूर्ण प्रक्रिया 8 दिवसात होतीये। आतापर्यंत 30 जणांची नख गळाली असून यात बोंडगावातील 15 जणांचा समावेश आहे। पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे, कारण आता अगोदर केस गेले, आता नख गेले, आणखी कशामुळे गेले? कारण बऱ्याच रिपोर्टमध्ये, ब्लडच्या रिपोर्टमध्ये कॅल्शियम सुद्धा कमी आढळून आलेलं होतं पेशंटमधून आणि सेलेनियमचं जो प्रमाण वाढलं होतं। मग आता हे त्या सेलेनियममुळेच केस गळती नंतर नख गळती होत आहे का, या संदर्भात पण भाऊसोबत बोललं जातं। ICMR असेल, एम्स असेल, यांच्या मार्फत सर्व प्रयोगशाळांमध्ये आपण पाण्याचे असतील, रुग्णांच्या नखांचे असतील, केसांचे असतील, रक्ताचे असतील, त्वचेचे असतील, सगळे नमुने आपण तपासणीकरता पाठवले होते। तर त्या नमुन्यांचा सर्वंकष ज्या वेळेला अहवाल आपल्याला आता काही ठिकाणचा प्राप्त झालेला आहे, तर त्यामध्ये रक्तामध्ये सेलेनियमचं प्रमाण वाढलेलं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। आणि ज्या प्रकारे आतापर्यंत सेलेनियम टॉक्झिसिटी बाबतचे पेपर पब्लिश झालेले आहेत, त्यामध्ये सर्वांमध्ये नखे गळणे आणि केस गळणे हे त्याचे दुष्परिणाम आढळून आलेले आहेत। शेगाव तालुक्यातील बोंडगाव मध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केस गळतीचा प्रकार उघडकीस आला। दिल्ली ICMRच्या शास्त्रज्ञांनी गावात येऊन अन्न, पाणी, धान्य यासह त्वचेचे विविध नमुने घेतले, ज्याचा अहवाल 8 दिवसात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। या घटनेला आता 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अजूनही ICMRचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये। ICMR चेन्नई आणि दिल्लीच्या पथकानं अनेक प्रकारचे नमुने घेतले। स्किन बायोप्सीचे नमुने दिल्लीतील एम्सच्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये पाठवले। पाणी, मातीचे नमुने भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवले। घरातील ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ यासह विविध धान्यांचे नमुने चेन्नई इथं पाठवण्यात आलेत। 29 रुग्णांना नख गळतीचा सुद्धा त्रास सुरू झालाय। अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी येऊन गेल्या आणि संशोधन करून गेल्या। एम्सचा अहवाल आला, परंतु ICMRचा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त झालेला नाही। एकामागून एक अशी अनेक गंभीर लक्षणं आणि आजार लोकांना होत असताना आता आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहते का? ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, दुर्दैवाने तोच आरोग्य विभाग आज व्हेंटिलेटरवर आहे। केस गळती पाठोपाठ नख गळतीमुळे परिसरातील नागरिक दहशतीत आहेत। अद्यापही ICMRचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्यानं सरकार नेमकं काय लपवू पाहतंय? नक्की हा कुठला आजार आहे? आता तरी या आजाराबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येईल का, हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। संदीप वानखेडे,
पुढारी न्यूज बुलढाणा.